आज दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे नूतन विरोधी पक्षनेते माननीय मंगेश चव्हाण साहेब यांचा सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मक्तेदार असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला। महानगरपालिकेत विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मानित केले। शहराच्या विकासासाठी तसेच मतदारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात सकारात्मक भूमिका घेण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। कार्यक्रमात संघटक प्रमुख साजिद शेख, संस्थापक अध्यक्ष सज्जन पाटील, संचालक आशिष पवार, संचालक मुजम्मिल अत्तर, संचालक फैयाज मोमीन, मक्तेदार विशाल यादव, विक्रम मोहिते, नय्यूम नदाफ, पीयूष सदलके, साजिद जमालुद्दीन शेख, आसिफ लष्करी, सलीम मुश्रीफ, नितीन कलाल, इम्रान पाशा, कुमार कोळेकर, अमित गडदे, अभिजित दिगंबरी, अक्षय पाटील, चिखली अण्णा, राहुल लाले, आप्पा साठे, सर बलमंड, शिवाजी जाधव, साजिद अली खुरेशी, मोहम्मद शेख, प्रकाश नवलाई, आतिक खानापुरे, शब्बीर फकीर, मुस्तफा तांबोळे, रहीम अत्तार आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना माननीय मंगेश चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानत शहरातील विकास कामे, मतदारांचे प्रश्न व नागरिकांच्या हितासाठी ठामपणे आवाज उठवणार असल्याचे सांगितले। विरोधी पक्ष नेते म्हणून जबाबदारी पार पाडताना सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। कार्यक्रमाचे वातावरण उत्साही व उत्स्फूर्त होते। आमचे मित्र विरोधी पक्ष नेते मंगेश चव्हाण दादा साहेब यांचा विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्याबद्दल सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मक्तेदार असोसिएशन तर्फे त्यांचा सत्कार करण्यात येत आहे। साहेबांनी आम्हाला मान देऊन सत्कार करून घेतल्याबद्दल आम्ही साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो। साहेबांच्या बद्दल दोन शब्द मनोगत व्यक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे संस्थापक अध्यक्ष सज्जन पाटील साहेब हे दोन शब्द मनोगत व्यक्त करतील, मी त्यांना विनंती करतो। मंगेश चव्हाण साहेबांचा वाढदिवस आपला साजरा झाला, आपण अभिनंदन केलं। इथून पुढेही त्यांच्या वाटचालीस आपल्या शुभेच्छा राहतील आणि त्यांच्याकडून आपल्याला जे काही मार्गदर्शन करायचं ते आपल्याला ते वेळोवेळी करतील आणि आपल्या काही अडीअडचणी येते ते इथून पुढे आपल्याला ते कुठलीही अडचण आपण जरी घेऊन घेतो ते आपल्याला काम करण्यास मदत करतील अशी मी त्यांची अपेक्षा त्यांच्याकडे आशा व्यक्त करतो आणि जय हिंद।